त्रिवेज मीडियाचे प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आलंच आपण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एक गदारोळ जो उठला राहुल गांधी यांच्या विधानाच्या संदर्भात जे त्यांनी अमेरिकेत केलं. अमेरिकेत केलेल्या विधानाच्या संदर्भात यापूर्वी आम्ही एक व्हिडिओ बनवलाच आहे, आपण पाहिलाही असेल की त्या ठिकाणी त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरामध्ये बोलताना जे म्हटलेलं आहे की आरक्षणाच्या संदर्भात आरक्षणाचं धोरण भारतात कधीपर्यंत चालेल किंवा कधी ते संपवलं जाईल असा एक प्रश्न होता. आणि प्रश्नच आरक्षण संपवण्याच्या शब्दात असल्यामुळे त्या शब्दातच त्याला कसं उत्तर दिलं हे राहुल गांधींनी सर्वांना आता माहीत झालेलं आहे. पण तरीही संघाची एक संस्कृती राहिलेली आहे की कुठल्याही विधानाला, मग ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं असो, फुलेंचं असो, या देशातल्या कोणत्याही महापुरुषांचं असो, त्या विधानाची मोडतोड करून ते समाजासमोर आणणं आणि त्याचा अर्थ अन्वयार्थ पूर्णतः बदलून टाकणं ही एक संस्कृती राहिलेली आहे. आणि अलीकडे या संस्कृतीचे बळी जे आहेत ते राजकीय व्यवस्थेतले अनेक सदस्य होत आहेत. त्याच एक साखळीतले म्हणजे आमदार संजय गायकवाड यांनी काल विधान केलं की राहुल गांधी यांची जीभ छाटण्यासंदर्भात जे विधान केलं त्यावर गदारोळही झाला. खरं तर हा आपला विषय नाही. आपला विषय असा आहे की राहुल गांधी यांनी अमेरिकेत जे विधान केलं ते राहुल गांधी यांनी स्वतःचं विधान आहे का, ते की त्यांच्या विचारांचं विधान आहे की राजकीय अपरिहार्यता त्यांच्या समोर आलेली आहे, नेमकं काय आहे. संविधान लागू झाल्यानंतर गेल्या 72-73 वर्षापासून या देशातल्या सर्वच राजकीय पक्षांनी एकतर लोकांचीही फसवणूक केली आणि स्वतः पक्षांचीही वंचना केली, आत्मवंचना ज्याला आपण आपल्याला म्हणता येईल. संविधानामध्ये जे आरक्षण आहे म्हणजे आर्टिकल 341 आणि 42 यानुसार जे आरक्षण देण्यात आलेलं आहे हे सामाजिक आरक्षण आहे. या सामाजिक आरक्षणाला या देशातली विषमताग्रस्त जाती व्यवस्था जोपर्यंत कायम राहील तोपर्यंत हे आरक्षण कायम राहील. आरक्षणाचे 2 प्रकार आहेत, एक सामाजिक आरक्षण आहे आणि दुसरे राजकीय आरक्षण आहे. आपल्या देशामध्ये 106 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झालेले आहेत. त्याच्यातल्या 6 ते 7 अमेंडमेंट आपल्याला या केवळ राजकीय आरक्षण 10-10 वर्षांनी वाढवण्याच्या आहेत. आणि हे ज्यावेळेस काँग्रेसच्या काळामध्ये होत होतं, 10 वर्षांनी राजकीय आरक्षण वाढलं की त्यावेळी संघ भाजप आणि त्याकडचा जनसंघ हे ओरड करायची की काँग्रेस आरक्षण वाढवत आहे. आणि गेल्या काही काळामध्ये मोदी सरकार गेली 10 वर्ष असताना त्यांनीही हे राजकीय आरक्षण 10 वर्षांनी वाढवलं आहे. काँग्रेस आणि भाजपा यांनी मूलभूत तत्व कधीही देशासमोर मांडली नाहीत. ती पहिल्यांदा राहुल गांधी यांच्या माध्यमातून संविधानाचे तत्व आहे की जाती व्यवस्था, विषमताग्रस्त व्यवस्था जी सामाजिक पातळीवर आधारलेली आहे तिचं अस्तित्व असेपर्यंत आरक्षणाचं अस्तित्व राहील, तोपर्यंत आरक्षण संपणार नाही. आणि जेव्हा ही समतेची परिस्थिती निर्माण होईल त्यानंतर आरक्षण संपवण्याचा विचार करू. तर या विधानाचा विपर्यास्त भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि त्याचप्रमाणे जातीय विषमताग्रस्त ज्याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये हिंदुत्ववादी विचारही म्हणतो तशा पद्धतीने जेव्हा केला तेव्हा त्यांनी या विधानाची मोडतोड केली. प्रश्न हा नाही की ही गरज निर्माण का झाली. आपल्याला माहित आहे की मोहन भागवत जे संघाचे प्रमुख आहेत यांनी आरक्षणाविषयी अनेक वेळा उलटसुलट वक्तव्य केलेली आहेत. 2015च्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये त्यांनी आरक्षण संपवण्याची भाषा केली होती आणि त्याचा परिणाम राजकीयदृष्ट्या त्यांना कसा मिळाला हे आपण सगळ्यांनी पाहिलं. अलीकडच्या काही दिवसांपूर्वीच आरक्षणावर मोहन भागवत यांचं विधान राहिलेलं आहे की जोपर्यंत सामाजिक असमानता राहील तोपर्यंत आरक्षण या देशात राहील, ते संपवता येणार नाही. राहुल गांधी आणि मोहन भागवत यांच्या या दोन्ही विधानांमध्ये काही फरक नाही. कारण या देशामध्ये जे संविधान आहे, संविधान सभेने किमान सामाजिक समानता, राजकीय समतेमध्ये आपण प्रवेश केला संविधान मिळवल्यानंतर, पण त्यानंतर आपल्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे संविधानकार आणि संविधान सभा या दोघांनी एक उद्दिष्ट ठेवलेलं होतं की शक्य तितक्या लवकर हा देश सामाजिक आणि आर्थिक समतेच्या दायऱ्यामध्ये यावा, त्याकडे याचा प्रवास व्हावा. परंतु कुठल्याही राज्यकर्त्यांनी या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिलं नाही. कारण यामुळे खालचे जे जात समूह आहेत, जे असमानतेच्या व्यवस्थेचे बळी आहेत, ते कुठेतरी वर येतील आणि ते जर वर आले तर ते आपल्याला राजकीय दृष्ट्या आणि सर्वच दृष्ट्या आव्हान निर्माण करतील. हा विचार इथल्या उच्च जातीय सत्ताधारी जातवर्गांसमोर कायम राहिल्यामुळे
त्यांनी या दिशेने वाटचाल केली नाही. परंतु 21व्या शतकाची नव्या आधुनिक जगाची जी वाटचाल आहे ती वाटचाल आपल्याला कॉन्ट्रोवर्सी असणारी जरी वाटत असली, विरोधाभासी जरी वाटत असली, तरी त्यामध्ये युवकांचा जो विचार करण्याचा कल आहे तो समाज माध्यमांच्या द्वारे असू द्या किंवा कसाही असू द्या, तो विज्ञाननिष्ठ आहे. म्हणजे कुठलाही युवक, आज जगातला युवक अवैज्ञानिक विचार स्वीकारायला तयार नाही. आणि म्हणून नव्या जगाचं जे आव्हान आहे सगळ्या जगासमोर आणि विशेषतः भारतासमोर, या देशातली जातीय असमानता, जाती विषमता नष्ट करण्याशिवाय या देशाला पुढे जाता येणार नाही. ही बाब आता काळ्या दगडावरची रेख झालेली आहे. जर ही जाती विषमता या ठिकाणी नष्ट झाली नाही किंवा तिला संपवलं गेलं नाही, तर केवळ खालच्या जात समूहांचंच त्यामुळे नुकसान नाही, तर वरच्या जात समूहालाही याचं नुकसान आता व्हायला लागलं आहे. राजकीय दृष्ट्या आपण जर पाहिलं तर काही काळापूर्वी उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये ब्राह्मण ही जात राजकीय सत्तेच्या परिघाबाहेर फेकली गेली होती आणि मंडल काळात तर ते प्रामुख्यानं आपल्याला दिसलं. आणि त्यांना जो आधार मिळाला सत्तेवर पुन्हा येण्याचा, तो बसपासारख्या आंबेडकराईट पक्षानं त्यांना सोबत युती करून ती राजकीय सत्ता दिली. आणि जशी राजकीय सत्ता त्यांच्याकडे आली, पुन्हा त्यांनी जातीय असमानतेचा विचार पुन्हा एक जोरदारपणे पुढे आणून त्या दिशेने प्रवास सुरू केला. पण आज देशाची राजकीय सत्ता उत्तर प्रदेशमध्ये योगींच्या माध्यमातून असेल, केंद्रामध्ये मोदींच्या माध्यमातून असेल, या दोन्हीकडे ब्राह्मण जात समूहांची अडचण झालेली आहे. हे आपल्याला दिसतं. योगींच्या काळामध्ये अनेक गुंडगिरीच्या नावाखाली काय असेल किंवा काय, अनेक तिवारी दुबे सारख्या आडनाव असणाऱ्या तिथल्या बाहुबलींचे एन्काउंटर झालेले आपल्याला माहीत आहेत. मोदींच्या काळामध्ये सगळ्याच व्यवस्थेवर म्हणजे ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी या समूहाला कसं टाळलं जाईल हाही प्रकार होतोय. त्यामुळे जातीचा जो दुष्परिणाम आहे तो वरच्या जातींच्या समोरही उभा राहिलेला आहे आणि खालच्या जाती, तळाच्या जाती या तर त्या दुष्परिणामाच्या शिकार आहेतच. मात्र या जाती व्यवस्थेला रखडत रखडत पुढे नेण्याचं म्हणजे जाती निर्मूलन करणं ही देशाची गरज आहे. ती आज न उद्या या व्यवस्थेला करावीच लागेल. पण ती करत असताना नव्या व्यवस्थेचं मॉडेल काय असेल, म्हणजे या देशातल्या उच्चभ्रू जातींना नेहमी आपण शोषक असावं आणि आपल्या बाजूला शोषित कोणीतरी असावं, अशा या मॉडेलचा शोध असतो. त्यामुळे नवा किंवा जातीय असमानता ज्या वेळेस नष्ट होईल त्यावेळी शोषक आणि शोषितांचं नवं मॉडेल काय असावं हे उच्च जाती व्यवस्थेसमोर क्लिअर नाही. मात्र यावर मॉडेल उभं करणं तेही समतेचं कसं असू शकेल, जाती व्यवस्था निर्मूलन झाल्यानंतर एक समतेचं मॉडेल उभं कसं राहील, हा तर खरा आंबेडकराईट राजकीय पक्ष आणि संघटनांच्या समोर अजेंडा असला पाहिजे. आणि त्या दृष्टीने या राजकीय पक्षांची आणि संघटनांची खरी तर वाटचाल आता झाली पाहिजे की जाती विषमता निर्मूलन झाल्यानंतर नवी समाज व्यवस्था जी समतेवर आधारित असेल तिचं मॉडेल ते कसं असावं, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ते मॉडेल त्यांच्या स्टेट सोशलिझमच्या माध्यमातून आपल्यासमोर उभं राहतं. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय अशा तिन्ही निकषांवर ते मॉडेल उभं असतं. परंतु ते मॉडेल त्याला कॉन्सन्ट्रेट करणं, त्याला एकत्रित आणणं आणि त्या नव्या मॉडेलची एक उभारणी, त्याची रचना ही कशी असेल हे मॉडेल आता आंबेडकराईट विचारांच्या, फुले शाहू आंबेडकरी विचारांच्या, मध्यम जातींच्या म्हणजे लोहियावाद जरी असेल तर त्यांनाही या सगळ्या यांचं मॉडेल द्यावं लागेल. आणि हे मॉडेल जर नसेल तोपर्यंत जाती व्यवस्था ही रखडत रखडत तिचं निर्मूलन पुढे नेण्याचं काम इथले उच्च जातीय करत राहतील. परंतु जेव्हा या देशातल्या राष्ट्रीय राजकीय पक्षांनी या भूमिकेला हात घातला आहे, याचा अर्थ 21वं शतक हे जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाचं शतक राहील हे या शतकाच्या अंतिम क्षणाला निश्चितपणे सिद्ध होईल. आणि त्या दिशेनेच देशाला वाटचाल करावी लागेल. त्याचं सुतोवाच राहुल गांधींनी केलं आहे. पण ही भूमिका आज ना उद्या भाजपासारख्या पक्षालाही स्वीकारावी लागेल. या देशातल्या सर्वच उच्च जाती राजकीय पक्षांना ती स्वीकारावी लागेल. आणि मधल्या जात समूहांची म्हणजे लोहियावादी असतील, आंबेडकरवादी असतील, फुले शाहू आंबेडकरवादी असतील,
किंबहुना गांधीवादी असतील, या सगळ्यांना या मॉडेलची रचना करावीच लागेल. आणि म्हणून जातीग्रस्त समाज व्यवस्थेच्या निर्मूलनानंतर नवी समाज व्यवस्था ही समताधिष्ठित कशी राहील याचं मॉडेल उभं करावं लागेल. दुसऱ्या बाजूला संघ भाजपा हे निश्चितपणे प्रयत्न करतील की जाती निर्मूलन जरी झालं तरी नव्या विषम व्यवस्थेत हाच जुना समुदाय नव्या शोषणाच्या गर्तेत कसा आपल्या समोर येईल या दृष्टीने ते प्रयत्न करतील आणि तसं मॉडेल ते उभं करण्याचा प्रयत्न करतील. त्यामुळे राहुल गांधीच्या विधानानंतर आणि मोहन भागवत यांच्या विधानानंतर खरं तर समाजवादी, फुलेशाह आंबेडकरी आणि गांधीवादी यांच्या समोर नव्या समाज व्यवस्थेचं मॉडेल उभं करण्याचं एक आव्हान आहे. आणि हे आव्हान पेलण्यासाठी जी राजकीय आघाडी इंडिया आघाडी म्हणून उभी राहिलेली आहे, या राजकीय इंडिया आघाडीमध्ये गांधीवादी, समाजवादी, साम्यवादी हे जसे आहेत तसे आता फुलेशाह आंबेडकरवादी यांचाही समावेश करून या राजकीय आघाडीला आता सामाजिक पातळीवर एक नवं मॉडेल द्यावं लागेल. ही अपरिहार्यता आहे आणि ही अपरिहार्यता याची परिपूर्णता जर त्यांनी केली नाही तर नव्या व्यवस्थेमध्ये या सगळ्या राजकीय मॉडेल्स निश्चितपणे यांचं अस्तित्व डळमळीत झाल्याशिवाय राहणार नाही. समाज व्यवस्था हीच नायक म्हणून येईल, समाजाची जनता ही नायक म्हणून येईल आणि ते आपल्या परीने मॉडेल उभं करेल. 2024च्या निवडणुका याचं प्रतिबिंब किंवा या अनुषंगाने फार महत्त्वाच्या आहेत की कोणीही राजकीय नायक आणि नेता नसताना जनतेने हे ठरवलं आणि जनतेने भाजप संघाला बहुमताच्या सत्तेपासून जे रोखलं त्याचं श्रेय इंडिया आघाडीपेक्षा या जननायकांना अधिक आहे. जनता हीच नायक झालेली आहे आणि त्यांनी लोकशाही मॉडेलला वाचवलेलं आहे. आणि जर राजकीय पक्षांनी या समता मॉडेलचं निर्माण केलं नाही तर निश्चितपणे आज ना उद्या जनता आपल्या हातात ती मॉडेलची रचना घेईल आणि या राजकीय पक्षांचं अस्तित्व जे आहे ते कदाचित नव्या पक्षांची निर्मिती करूनही ते भरून काढण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे राजकीय पक्ष सुज्ञ असतील, त्यांना राजकीय सत्ता समाजहिताच्या दिशेने न्यायची असेल, समताधिष्ठित मार्गावर न्यायची असेल तर त्यांनी आजच समाज व्यवस्थेचं समताधिष्ठित मॉडेल निर्माण करण्याच्या प्रक्रियेला गती द्यावी. हीच आजच्या या व्हिडिओची या मागची आपली भूमिका राहिलेली आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर निश्चित पहा, शेअर करा आणि आमचं चॅनल ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.